शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। ॲडव्होकेट बोराडे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा निषेध, बार असोसिएशनचे धरणे आंदोलन। नाशिक जिल्हा न्यायालयातील ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे यांच्यावर 2 जुलै रोजी त्यांच्याच कार्यालयात अज्ञात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला। यात ते गंभीर जखमी झाले असून सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। या अमानुष घटनेचा नाशिक बार असोसिएशनने तीव्र शब्दांत निषेध केला असून 4 जुलै रोजी न्यायालयापासून निषेध रॅली काढण्यात आली। यामध्ये वकील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। बार असोसिएशनने महाराष्ट्र शासनाकडे ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे। हा कायदा तयार असूनही अद्याप लागू करण्यात आलेला नाही। ही बाब दुर्दैवी असल्याचे मत वकिलांनी व्यक्त केले। वकील हा न्याय प्रक्रियेतील महत्त्वाचा दुवा असूनही त्यांच्यावर वारंवार होणारे हल्ले चिंताजनक आहेत। सरकारने त्वरित ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन कायदा मंजूर करून वकिलांचे संरक्षण सुनिश्चित करावे अशी मागणी नाशिक बार असोसिएशनने आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जोरदारपणे मांडली आहे। त्याच्या मतामध्ये अशा पद्धतीने द्वेष होत असेल, द्वेष निर्माण होत असेल तर हे निश्चितच कुठेतरी समाजाची जडणघडण, समाजाची मानसिकता बदलण्याचं लक्षण आहे। आणि हे लक्षण आपल्या सर्वांना वेळोवेळी जेव्हा जेव्हा वकिलांवर हल्ला होतात तेव्हा तेव्हा आपण वकील या ठिकाणी जागृत होतो। आपण त्यावेळेस विचार करतो की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा मंजूर झाला पाहिजे। अदरवाईज आपण सर्व वकील 12 महिने आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असतो आणि हे काम करताना आपण विसरून जातो की आपल्या देखील काही सुरक्षेच्या गोष्टी आपण करण्याच्या बाकी आहोत। आपण समाजाला न्याय मिळवून देतो, आपण जगासाठी भांडतो, परंतु आपल्याला संरक्षण मिळवण्यासाठी आपण कमी पडतोय याची खंत मला या ठिकाणी नोंदवायची आहे। नाशिक वकील संघाचे एक सन्माननीय सदस्य रामेश्वरजी बोराडे यांच्यावर अलीकडे जो काही जीवघेणा हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये ते अतिशय गंभीररित्या जखमी झालेले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वकिलांवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले हे सुरू आहेत आणि यामध्ये अशा वकिलांना जे काही संरक्षण आवश्यक आहे ते संरक्षण आता उपलब्ध नाही। या पद्धतीने डॉक्टरांकरता असा संरक्षण कायदा अस्तित्वात नाही। त्याच धर्तीवर वकिलांकरता सुद्धा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट अर्थातच वकील संरक्षण कायदा हा केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने मंजूर करावा, जेणेकरून पक्षकारांची बाजू मांडताना निर्भयपणे ते कोर्टामध्ये मांडू शकतील। आणि न्यायदानाचा जो काही मुख्य हेतू आहे त्या हेतूमध्ये वकिलांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो। त्याच्यामुळं विरोधी पक्षाच्या वकिलांच्या मतांचा सुद्धा आदर राखला पाहिजे आणि कायदेशीर मार्गाने आपले प्रश्न सोडवले पाहिजे। अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्यातून हे प्रश्न सुटत नाही आणि इथे गुंडाराज येण्याच्या ऐवजी आपल्याला कायद्याचं राज्य प्रस्थापित करायचं आहे आणि त्या दृष्टीने हा वकील संरक्षण कायदा हा लवकरात लवकर मंजूर व्हावा अशी नाशिक वकील संघाच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो। राजेश मोरे, सातपूर प्रतिनिधी।